आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना महात्मा फुले पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 12 गुन्ह्यातील 3,62,260 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने केले हस्तगत। बंद घराच्या रेकी करून घरफोडी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या। या अटक आरोपींकडून महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातील 12 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून 3,62,260 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। ही कामगिरी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय भालेराव, पोलीस हवालदार सुचित टिकेकर कदम, साळुंखे तडवी, पोलीस नाईक मधाळे, पोलीस शिपाई वडगावे कोळी यांनी केली आहे। महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण हद्दीत 27 फेब्रुवारी सांगळेवाडी येथील हेमंत सांगळे यांच्या घराचा दरवाजा कोयंडा तोडून 49,260 रुपये किमतीचे 7 ग्रॅम 320 मिली वजनाचे कानातील 2 सोन्याचे झुमके आणि रोख 9,000 रुपये असा एकूण 58,260 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। या घटनेबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार केले होते। तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे संपूर्ण दिवस अथक परिश्रम घेऊन सापळा रचून वॉच करून अंबरनाथ येथे राहणारा अविनाश शिंदे वयवर्ष 25 याला पळून जाण्याची संधी न देता त्या शिताफीने ताब्यात घेतले। आरोपीला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केले असता त्याने त्याचा साथीदार कल्याण येथे राहणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी सॅमसंग डॅनियल वयवर्ष 25 याच्यासह हा गुन्हा व त्या व्यतिरिक्त कल्याण, जळगाव व तेलंगणा राज्यात एकूण 12 घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली। तसेच मुख्य आरोपी सॅमसंग डॅनियल याच्या विरुद्ध यापूर्वी 9 घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। हे आरोपी आंतरराज्य घरफोडी चोरीचे गुन्हे करणारी टोळी असून त्यांनी महाराष्ट्र, तेलंगणा राज्यात घरफोडी चोऱ्या केल्या असून इतर राज्यातही घरफोडी चोऱ्या केल्याची शक्यता असून त्याप्रमाणे तपास सुरू आहे। 2024 रोजी महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत सांगळेवाडी येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता। त्याचा तपास आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते। दिनांक 28/3/2024 रोजी DB पथकांना तांत्रिक विश्लेषण करत असता आणि काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावरून त्यांनी एक संशयित ताब्यात घेतला होता। त्या संशयितचं नाव होतं अविनाश धनाजी शिंदे। त्याच्याकडे इंट्रोडक्शन करत असताना त्याच्या तपासामध्ये सॅमसंग रुबिन डॅनियल हा एक आरोपी आम्ही ताब्यात घेतला आणि दोघांकडे तपास करीत असता त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे 6 गुन्हे केले असल्याचे कबूल केले। तसेच तेलंगणा राज्य तसेच जळगाव जिल्हा येथेही त्यांनी 6 ते 7 गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। ही आंतरराज्य घरफोडी करणारी 2 लोकांची टीम आहे। या गुन्ह्याचा अजून तपास चालू आहे। यांच्याकडनं आम्ही आतापर्यंत 3,62,000 रुपयाचे सोन्याचे दागिने इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। हे खाली घर बघायचे, आधी रेकी करायचे आणि मग त्याच्यानंतर दोघं हे साथीदार एकमेकाचे मदतीने घरफोडी करायचे। एक आरोपी आहे सॅमसंग डॅनियल, हा तेलंगणामध्ये सुद्धा जाऊन अशा प्रकारचे घरफोडी करायचा आणि त्याचा जो दुसरा साथीदार आहे अविनाश, त्याचा जो चोरीचा मुद्देमाल आहे त्याची विल्हेवाट लावायचा। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।